झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजीनामा सत्र। डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध। मालेगावात चले जावच्या घोषणा तर धुळ्यात सनेर यांचा राजीनामा। धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आणि याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली। डॉक्टर बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध करीत राजीनामा सत्र देखील सुरू झाले। काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे। गेली 30 वर्ष निष्ठेने पक्षाचे काम करीत असताना देखील आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून ऐनवेळी बाहेरचा उमेदवार देऊन आपली राजकीय हत्या करण्यात आल्याचे सनेर यांनी म्हटले आहे। पक्ष संघटना बरोबरच बीजेपीच्या विरोधामध्ये तत्वांसहित विरोध करण्याची भूमिका आमची आजपर्यंत आहे। पक्षाचे नेतृत्व मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यावर मात्र विश्वास ठेवायला तयार नाही आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की मी ज्या जिल्हाध्यक्ष पदावर काम करतो आहे त्या जिल्हाध्यक्ष पदाचे मी आज राजीनामा दाखल केलेला आहे। पक्षश्रेष्ठींना माझी विनम्र विनंती आहे की ह्याच मतदारसंघामधला तुम्ही श्याम सनेर हा कडका आहे, हा गरीब आहे, हा सामान्य, याचा जर तुम्हाला द्वेष असेल तर तुम्ही दुसरा उमेदवार द्या। बाहेरच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये खूप मर्यादा आहेत लोकांच्या। सनेर यांच्या समर्थकांची सकाळी बैठक होऊन यातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। दुसरीकडे मालेगाव काँग्रेसमधूनही डॉक्टर बच्छाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होतोय। या भागातून डॉक्टर तुषार शेवाळे हे प्रत्येक वेळी इच्छुक असताना त्यांना डावलून अन्याय केला जातो अशा प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांच्या आहेत। एवढेच नव्हे तर उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव आज मालेगाव काँग्रेस कार्यालयात गेल्या असताना त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आयात उमेदवार चालणार नाही असे म्हणत चले जावच्या घोषणा देण्यात आल्या। विशेष म्हणजे यावेळी डॉक्टर तुषार शेवाळेही उपस्थित होते। आयात उमेदवार चालणार नाही, आम्ही खपून घेणार नाही, आयाची उमेदवारी आम्ही स्वीकारणार नाही, मालेगावला एंट्री देणार नाही। कार्यकर्त्यांचा रोष पाहता डॉक्टर बच्छाव यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला। धुळे असो की मालेगाव, डॉक्टर बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध होऊन उमेदवार बदलाची मागणी जोर धरते। त्यामुळे आधीच उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला असताना पुन्हा पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झालाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।